पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। राज्याच्या अनेक भागांमध्ये शेत शिवारात देखील बिबट्याचा वावर वाढलाय। विद्यार्थ्यांना शाळेत जाणं देखील जिकरीचं झालंय, कारण हल्ले हे प्रत्येक ठिकाणी आता वाढत चालले। शहराच्या मध्यवर्ती भागात असो किंवा शेत शिवारात असो, बिबट्याचा वावर हा मानवी वस्तीत आता वाढत चाललाय। त्यामुळे यावर अखेर काय तोडगा काढायचा हेच आव्हान वन विभागासमोर आणि प्रशासनासमोर। अनेक ठिकाणी पिंजरे देखील लावण्यात आलेत, मात्र बिबट्या काही केल्या पिंजऱ्यात अडकत नाही। दोन दृश्य तुम्ही पाहताय, वन विभागाचे अधिकारी सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू, तर दुसरीकडे बिबट्या अडगळीच्या ठिकाणी अडकलेला दिसतोय। त्यामुळे तो सहजासहजी ताब्यात येत नाही। सध्या या संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय। अखेर या त्रासापासून, बिबट्यांपासून स्वतःला वाचवायचं कसं, असा प्रश्न देखील नागरिकांसमोर, कारण गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मानवी वस्तीमधला वावर वाढलाय। अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र पुरेसं यश या उपाययोजनांना मिळत नाहीये। अनेक ठिकाणी हा वावर वाढलेला आहे, शेत शिवार असो किंवा मग नागरी वस्त्या असो। शहराच्या अगदी मध्यवर्ती भागांमध्ये देखील बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला। काही दिवसांपूर्वीच नागपूरमधलीच घटना होती। नागपूरमध्येच मध्यवर्ती भागात बिबट्या शिरला होता आणि आता देखील आजची ही दृश्य आहेत ती देखील नागपूरमधलीच। ही संपूर्ण घटना नागपूरच्या पारडी शिवारात, पारडी भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। अक्षरशः नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दोन दृश्य तुम्ही पाहताय, बिबट्या अडगळीच्या ठिकाणी गेलेला आहे, त्यामुळे त्याला पकडण्यात काही अडचणी येतात। पोलिसांकडून, प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन केलं जात आहे, गोंधळ करू